शेतकरी, शिक्षक, कॉन्ट्रॅक्टर तिघांच्या आत्महत्या गेल्या काही महिन्यात झाल्या। मकरंद आबा पाटलांनी असेंब्लीमध्ये महाराष्ट्राच्या कबूल केले की दर 3 तासाला जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च म्हणजे फक्त 2025चं मी सांगते, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 3 महिन्यामध्ये 750 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या 3 महिन्यात। म्हणजे हिशोब काढला तर दर 3 तासाला महाराष्ट्रात एक शेतकऱ्याची आत्महत्या होते। विचार करा तुम्ही। आणि कर्जमाफी करणार झाली नाही। आता या सगळ्या परिस्थितीत हा सगळा या लाडक्या बहीण योजनेचा लेखाजोखा बहिणींना पैसे दिले, आनंद आहे, मी त्या स्कीमचं स्वागत करते, पण त्याच्यात जर भ्रष्टाचार होणार असेल आणि तो छोटा मोठा नाहीये, 4800 कोटी रुपयाचा स्कॅम भ्रष्टाचार या स्कीममध्ये झाला। हा पहिल्या टप्प्यातला आहे। अजून किती नावं करतील, आता हे इलेक्शन आल्यावर आणि काय या स्कीमचं होईल याचं उत्तर माझ्याकडे नाही। पण महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही गंभीर आहे, हे मी एकटी म्हणत नाहीये। राज्यातले अनेक मंत्र्यांच्या स्टेटमेंट्स तुमच्या सगळ्या मीडियामध्ये आलेले आहेत आणि सरकार कबूल करते आहे। डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स, म्हणजे डेटाच सांगतोय ना आपल्याला। त्याच्यामुळे मी विनंती करते महाराष्ट्र सरकारला की याच्यावर SIT बसवा। आणि मला प्रश्न पडतोय की ज्यांनी फॉर्म भरून कोणी घेतले आणि कसे घेतले आणि हे 26 लाख फॉर्म पहिल्या टप्प्यात रिजेक्ट कसे नाही झाले? मग कुठलं सॉफ्टवेअर होतं, कुठली स्कीम होती? स्कीमचं हे सॉफ्टवेअरपासूनच घोटाळा आहे ना, हा काय छोटा मोठा घोटाळा नाही आहे। आणि हा घोटाळ्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल, हे पूर्ण सरकार त्याला जबाबदार आहे। आणि त्यांचंच म्हणणं आहे की हे सगळ्यात चांगलं चालणारं डिपार्टमेंट आहे। जर महाराष्ट्र सरकार म्हणतंय की त्यांचं महिलांचं डिपार्टमेंट हे